हिवाळ्याची सकाळ होती. दिल्ली एअरपोर्टवर प्रचंड गर्दी होती. बिझनेस ट्रॅव्हलर्स हातात लॅपटॉप घेऊन घाईघाईत धावत होते. काही कुटुंबीय सुट्टीवर जाण्याच्या तयारीत होते. सर्वत्र चकाकी, उजेड आणि गोंगाट होता. त्या गर्दीत एक वयस्कर गृहस्थ हळूहळू चालत एअरलाइन्सच्या काउंटरवर पोहोचले. त्यांचा पोशाख अगदी साधा होता. पांढरा कुर्ता, पायजमा, त्यावर एक जुनी तपकिरी रंगाचं स्वेटर आणि पायात फाटकी चप्पल. हातात एक प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले प्रिंटेड तिकीट होते. कदाचित कोणीतरी त्यांच्या हातात दिले असावे. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात एक थकवा होता. जणू काही खूप दूरचा प्रवास करून आले असावे आणि आता फक्त एक खात्री हवी होती. माझी सीट कन्फर्म आहे का? त्यांनी काउंटरवरील एका तरुणीला नम्रपणे विचारलं. बेटा, हे माझे तिकीट आहे. सीट कन्फर्म आहे का? मला जयपूरला जायचं आहे. ती तरुणी वरपासून खालपर्यंत त्यांच्याकडे पाहत म्हणाली. काका, हे रेल्वे स्टेशन नाहीये. इथे असा थेट बोर्डिंग मिळत नाही. आधी ऑनलाईन चेक इन करावं लागतं. त्या आजोबांना गोंधळल्यासारखं वाटलं. मला जमणार नाही बेटा हे सगळं. एकदा बघ ना, माझी सून रुग्णालयात आहे. तिथेच उभा असलेला दुसरा कर्मचारी हसून म्हणाला. अरे, अशा लोकांना कोण तिकीट देतं? हे फालतू लोक असंच इकडे तिकडे फिरतात. काका, घरी चला. तुमचं काम नाहीये ये. गर्दीतील काहींनी हे सगळं पाहिलं, पण कोणी काही बोललं नाही. कोणाला वेळ नव्हता, कोणाला फरक पडत नव्हता. ते आजोबा पुन्हा म्हणाले. फक्त एकदाच संगणकात बघ ना बेटा, तिकीट खरं आहे का? यावेळेस तरुणीने तिकीट न पाहताच फाडून टाकले आणि जोरात म्हणाली. सर, कृपया इथून बाजूला व्हा. हे ठिकाण तुमच्यासाठी नाहीये. ते वयस्कर स्तब्ध झाले. त्यांच्या हातात आता फक्त अर्धवट फाटलेले तिकीट उरले होते. त्यांचा चेहरा क्षणभर उदास झाला आणि मग त्यांनी हळूच मान खाली घातली व गर्दीत हरवले. एअरपोर्टच्या बाहेर एका बेंचवर ते बसले. कपकपत्या थंडीत त्यांचे हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर अजूनही राग नव्हता. फक्त एक शांतता होती. तेव्हा त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशातून एक जुना छोटा कीपॅड असलेला फोन काढला, ज्याची स्क्रीन धूसर झालेली होती. त्यांनी एक नंबर डायल केला. आवाज मंद होता, पण शब्द स्पष्ट. हो, मी एअरपोर्टवरच आहे. ज्या गोष्टींची भीती वाटत होती तेच झालं आहे. आता आपण कृपया तो आदेश जाहीर करावा. हो, तात्काळ. कॉल संपून त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटले. एअरपोर्टच्या आत घाई गडबड सुरू झाली. काउंटरवरील सर्व कर्मचाऱ्यांना मॅनेजरने बोलावलं. सर्व बोर्डिंग्स प्रक्रिया थांबवा. फ्लाईटसाठी क्लिअरन्स थांबवण्यात आलं आहे. काहीतरी इश्यू आहे. काही मिनिटात सिक्युरिटी चीफचा फोन आला. DGCA म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून कॉल आलेला आहे. आपल्या सर्व फ्लाईट्स थांबवण्याचा आदेश आहे. काहीतरी VIP केस आहे. स्टाफ गोंधळला. VIP? कोण? तक्रार कुणी केली? तेवढ्यात एक काळ्या रंगाची गाडी एअरपोर्टच्या गेटवर येऊन थांबली. त्या गाडीतून 3 जण उतरले. एक वरिष्ठ एअरलाईन अधिकारी, एक खासगी सहाय्यक आणि एक वरिष्ठ सुरक्षा अधिकारी. गाडीजवळ बसलेले तेच वयस्कर गृहस्थ आता हळूहळू उभे राहिले, पण ते गाडीकडे नव्हे तर त्या काउंटरकडे चालू लागले, जिथे काही वेळ आधी त्यांना रेल्वे स्टेशन समजलं का असं म्हणत अपमानित केलं गेलं होतं. आता एअरपोर्टचं वातावरण बदललं होतं. आधी जिथे चहा, हशा आणि फ्लाईट घोषणांचा गोंगाट होता, तिथे आता शांतता होती. फ्लाईट बोर्डिंग थांबवलेलं होतं. प्रवाशांना सांगितलं जात होतं, थोडी वाट बघा, टेक्निकल इश्यू आहे. पण स्टाफलाही खरी माहिती नव्हती. आणि तेवढ्यात तेच वयस्कर गृहस्थ पुन्हा त्या काउंटरपाशी प्रकट झाले. यावेळी त्यांच्या सोबत होते एअरलाईनचे चीफ ऑपरेशन ऑफिसर, DGCAचे वरिष्ठ सल्लागार, एक विशेष सुरक्षा अधिकारी. काउंटरवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. काही क्षण सगळे स्थिरावले. ते वयस्कर आता पुन्हा हळूहळू त्या काउंटरकडे चालले.
जिथे त्यांचे तिकीट फाडले गेले होते. ते काहीच बोलले नाहीत. फक्त आपल्या खिशातून एक कार्ड काढलं. त्या कार्डवर लिहिलं होतं, श्री अरविंद शेखर, वरिष्ठ नागरिक व नागरी उड्डाण मंत्रालयाचे सल्लागार, माजी अध्यक्ष, नागरी विमानन प्राधिकरण. हे ओळखपत्र पाहून मॅनेजरचा चेहराच फिकट झाला आणि DGCA अधिकाऱ्यांनी रागाने म्हणाले, तुम्ही यांना अपमानित केलं. त्यांची ओळख तपासल्याशिवाय तिकीट फाडले. काउंटरवर उभ्या तरुणीच्या हातून तिकिटाचं फाडलेलं तुकडं खाली पडलं. अरविंदजी पहिल्यांदाच काही बोलले, पण त्यांच्या आवाजात राग नव्हता, केवळ एक वेदना होती. मी आरडाओरडा केला नाही, कारण मी आयुष्यात बरंच काही पाहिलं आहे. पण आज मी पाहिलं की माणुसकी किती पोकळ झाली आहे. तुम्ही माझं तिकीट फाडलं नाही, तुम्ही ते मूल्य फाडलं ज्याला आदर म्हणतात. गर्दीत शांतता होती. काही लोक मोबाईलने हे सर्व चित्रीकरण करत होते. एअरलाईनची वरिष्ठ व्यवस्थापन टीम आता स्वतः पुढे आली. सर, आम्हाला खूप खेद आहे. संपूर्ण टीमकडून तुमची माफी मागतो. अरविंदजी हलकसं हसत म्हणाले, माफी त्यांच्याकडून मागा जे पुढेही लोकांचा पोशाख घालून त्यांचं मूल्य ठरवत नाहीत. माझ्या नंतरही कोणालाही असा अपमान सहन करावा लागू नये हे पाहणं गरजेचं आहे. निर्णय तात्काळ झाला. ज्या 2 कर्मचाऱ्यांनी तिकीट फाडलं होतं त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलं. सर्व एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि भेदभाव निवारण या विषयावर अनिवार्य प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले गेले. आणि सर्वात महत्त्वाचं, DGCAने त्या एअरलाईनला 1 आठवड्याची चेतावणी दिली. जर भविष्यात पुन्हा एखाद्या ज्येष्ठ नागरिकासोबत अशा प्रकारची वागणूक झाली तर थेट लायसन्स रद्द करण्याची कारवाई केली जाईल. आता अरविंदजींचा चेहरा शांत होता. त्याने कुणालाही अपमानित केलं नाही, कुठलाही आरडाओरडा नाही, कुठलाही बदला नाही. फक्त एका शालीन सत्यातून सगळ्यांना आरसा दाखवला. ते गेटकडे निघाले. यावेळी त्यांना कोणीही अडवलं नाही. एक कर्मचारी धावत आला आणि म्हणाला की सर, कृपया इकडे या, खास आपल्यासाठी लाऊंजची व्यवस्था केली आहे. अरविंदजी हसत म्हणाले, नाही रे बेटा, मला गर्दीत बसायला आवडतं. तिथेही माणुसकीचे खरे चेहरे दिसतात. आता जेव्हा अरविंद शेखर त्या वेटिंग झोनमध्ये एका कोपऱ्यात जाऊन बसले तेव्हा सगळ्यांच्या नजरेचा केंद्रबिंदू तेच होते. पण आता नजरेचा दृष्टिकोन बदललेला होता. काही लोक त्यांचं नाव मोबाईलमध्ये सर्च करत होते. काही विचारत होते, हे आहेत तरी कोण? आणि जे शोधू शकले त्यांचा चेहरा आश्चर्याने भरलेला होता. अरविंद शेखर, एक नाव ज्याने देशाच्या हवेचा स्वभावच बदलला होता. ते कुठलेही सामान्य वयोवृद्ध नव्हते. ते देशातील पहिल्या DGCA रिफॉर्म पॉलिसी बोर्डचे अध्यक्ष होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल हवाई धोरण तयार करण्यात आलं. त्यांनी हजारो ज्येष्ठ नागरिकांसाठी विमान प्रवास सुलभ केला. अनेक आंतरराष्ट्रीय एअरलाईन प्रकल्पांचे मुख्य सल्लागार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित. पण कधीही त्या सन्मानाचा गवगवा केला नाही. त्यांची ओळख कोणत्याही VIP पासमुळे नव्हती, ती त्यांच्या साधेपणा आणि विचारसरणीमुळे होती. मग एवढ्या वर्षांनी ते परत आले का? एक पत्रकार हळू आवाजात त्यांच्या जवळ आला आणि विचारलं की सर, जेव्हा तुम्हाला धक्का दिला गेला तेव्हा तुम्ही शांत का राहिलात? अरविंदजी हसून म्हणाले की पूर्वी याच एअरपोर्टवर मी वर्दी घालून आदेश दिले होते आणि आज त्याच एअरपोर्टवर मी एक सामान्य माणूस म्हणून अपमान सहन करत होतो. मला जाणून घ्यायचं होतं की आपण केलेले कायदे फक्त कागदांपुरतेच आहेत का, की लोकांच्या मनातही आहेत? त्यांच्या या भेटीमागचं खरं कारण काय होतं? ती एअरलाईन त्यांच्या जुन्या पेन्शन फंड कंपनीमध्ये गुंतवणूक करणारी होती. ते फक्त हे पाहायला आले होते की आजही या देशात वयोवृद्धांना सन्मान मिळतो का. त्यांच्या अनुभवांनी त्यांना शिकवलं होतं, एखाद्या यंत्रणेची ताकद तिच्या तंत्रज्ञानात नसते, तर तिच्या संवेदनशीलतेत असते. जे दिसतं तेच नेहमी खरं नसतं. काउंटर स्टाफ जे आधी त्यांचा अपमान करत होते
आता खाली मान घालून उभे होते. अरविंदजींनी त्यातल्या एका तरुण कर्मचाऱ्याला जवळ बोलावलं. तो मुलगा थरथरत होता. अरविंदजी म्हणाले, बेटा, तू माझं तिकीट फाडलं होतंस, पण आता आयुष्यात कधीही कोणाचा सन्मान मोडू नकोस. या खुर्च्या बदलतील, पण तुझी विचारसरणी तीच ठरवत असते की तू एक माणूस आहेस की फक्त एक मशीन. आणि त्या लाऊंजमध्ये बसलेला प्रत्येक प्रवासी आज काहीतरी शिकूनच जात होता. कोणीतरी ट्विटरवर लिहिलं, आज पाहिलं, खरी ताकद ती असते जी शांत असते आणि गरज पडल्यावर फक्त एक कॉलमधून संपूर्ण यंत्रणा हलवते. एका वृद्ध महिलेने स्मित हास्य करत म्हटलं, तो माणूस एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचा अनुभव उभा होता. फ्लाईटची बोर्डिंग सुरू झाली होती. घोषणा झाली, विस्तारा फ्लाईट 304 बेंगळुरूसाठी गेट 5B वरून बोर्डिंग सुरू आहे. पण आज कोणीही प्रवासी घाईत नव्हता. सगळ्यांच्या नजरा अजूनही त्या वयोवृद्ध व्यक्तीकडे होत्या, ज्यांनी एका फाटलेल्या तिकिटातून संपूर्ण यंत्रणा हलवली होती. अरविंदजी हळूच उठले. आपला जुनं पण इतिहासाने भरलेली बॅग उचलली आणि गेटकडे निघाले. रस्त्यात तोच मॅनेजर ज्याने त्यांना पूर्वी अपमानित केलं होतं, त्यांच्या समोर हात जोडून उभा होता. सर, कृपया एकदा तरी माफ करा. अरविंदजी थांबले, त्यांच्या डोळ्यात बघितलं आणि म्हणाले, माफ करेन, पण एका अटीवर. प्रत्येक त्या प्रवाशाकडून माफी माग ज्यांना तुझ्या शब्दांनी तोडला आहेस, आणि प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांकडे नम्रतेने बघ, जो तुमच्या सिस्टीमच्या गप्प बाकांवर बसलेला असतो. गेटवर एअरलाईनची वरिष्ठ टीम त्यांची वाट पाहत होती. फुलांचा गुच्छ, VIP खुर्च्या, सर्व काही सज्ज होतं. पण अरविंदजी हसत म्हणाले, मी कोणताही VIP नाही. मी एक आठवण आहे की वृद्ध लोक हे ओझं नसतात, तेच या समाजाचा पाया असतात. खाली एअरपोर्टवर जे कर्मचारी होते, ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं, ते अजूनही त्या फाटलेल्या तिकिटाकडे पाहत होते. त्यातल्या एकाने हळूच म्हटलं, आपण त्यांचे तिकीट नाही फाडले, आपण आपल्या विचारांचा पडदा फाडला. माणसाची ओळख त्याच्या कपड्यांवरून नसते, तर त्याच्या न बोललेल्या वेदनेवरून असते. तो शांत राहतो, माफ करतो आणि तरीही मोठेपणा दाखवतो. ज्याला तुम्ही सामान्य समजता, तोच तुमची शेवटची आशा ठरू शकतो. आदर फक्त पदासाठी नसावा, तर माणुसकीसाठी असावा. ही गोष्ट एका व्यक्तीपुरती नाही, ही समाजाला आरसा दाखवणारी खरी गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अरविंदजी यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होता का? तुमचं मत जे काही असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.